नमस्कार पब्लिक, कशा तुम्ही मजेत असाल आणि मजेतच राहा. परंतु मी मजेत नाही आहे, कारण की माझं चॅनल मोनेटाईज झालं आहे, परंतु व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे. काय करावं काही समजत नाही. पब्लिक पण सपोर्ट करत नाही आहे. आजकाल लोकांना चांगले व्हिडिओ आवडत नाही, फालतू व्हिडिओ आवडतात. आम्ही एवढं प्रयत्न करतो, एवढं मेहनत करतो, चांगल्या चांगल्या रील्स बनवतो, कधी फालतू व्हिडिओ बनवत नाही, अंग प्रदर्शन करत नाही. परंतु पब्लिकला आमचे व्हिडिओ आवडत नाही. काय झालं काही माहीत नाही. आणि जे लोक फालतू व्हिडिओ बनवतात, अंग प्रदर्शन करतात, वाईट व्हिडिओ बनवतात, त्या लोकांना पब्लिक सपोर्ट करतं आहे. तर आम्हाला पण सपोर्ट करा. आम्ही पण चांगले व्हिडिओ बनवतो. आम्हाला सपोर्टची फार आवश्यकता आहे आणि भरपूर लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आहे आणि त्यांच्यामुळंच आमचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. परंतु अशी अर्ध्या वाटेतून साथ सोडून जाऊ नका. अजून तुमच्या भरपूर सपोर्टची गरज आहे. तुम्हाला माहीत आहे माझी कंडिशन काय आहे, मी काय करतो काय नाही, माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तुम्हाला काय सांगायची गरज नाही आहे. तर सपोर्ट करा. आमचे पण चांगले दिवस येऊ द्या. कारण की आम्हाला पण काही यूट्यूबवरती इंटरेस्ट नव्हता, परंतु या यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर लोकांचे चांगले दिवस आलेत. तर म्हटलं चला आपण पण प्रयत्न करू, पब्लिक आपल्याला सपोर्ट करते का बघू. तर भरपूर लोकांनी मला सपोर्ट केला आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळं माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. परंतु काही लोक मला अर्ध्या वाटेतून सोडून गेले. चला ठीक आहे, ते सोडून गेलं तर तो त्यांचा प्रश्न आला. परंतु इतर पब्लिक आहे भरपूर जे मला सपोर्ट करतात. तर भरून तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि माझे चांगले दिवस येण्यासाठी हेल्प करा. आणि मी कोणत्या गाण्यावरती रील्स करायला पाहिजेत आणि कोणत्या गाण्यावरती रील्स करायला नाही पाहिजेत हे सुद्धा सांगा. आणि ब्लॉगवरती पण सांगा की मी कोणत्या विषयावरती ब्लॉग करायला पाहिजेत. ब्लॉग करायला माझी पण फार इच्छा आहे, परंतु काय करणार, मला वेळ भेटत नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे मी कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला आहे. रोड बनवते आमची कंपनी. तर वेळ भेटत नाही ब्लॉग बनवायला. तर तरी पण मी छोटा मोठा कसा तरी एक कोणत्या नाही कोणत्या विषयावरती एक छोटा मोठा ब्लॉग बनवतोच. तर कोणत्या विषयावरती मी ब्लॉग बनवायला पाहिजेत किंवा कोणत्या विषयावरती ब्लॉग नाही बनवायला पाहिजेत किंवा कोणत्या गाण्यावरती मी रील्स बनवायला पाहिजेत, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण की मी एवढं काही एडिटिंग वगैरे काही करत नाही. मी साईडवरतीच ब्लॉग वगैरे बनवतो किंवा रील्स बनवतो. तर त्याच्यामुळं माझं चेहरा पण खराब असतो, कपडे पण खराब असतात, कारण की धूळ माती चेहऱ्यावरती येतात. आणि आतासुद्धा ह्यो जो मी ब्लॉग बनवतो आहे हा पण मी साईडवरतीच आहे, साईडवरतीच बनवतो आहे. बघू शकता पाठीमागं काम चालू आहे आमचं. हे बघा गाडी आहे, पाठीमागं काम चालू आहे, कॉन्क्रीटचं काम चालू आहे. तर म्हणून मग असे कपडे खराब होतात, चेहरा खराब होतात. तरी पण मी कसं तरी बनवतोच ब्लॉग म्हणा किंवा शॉर्ट्स व्हिडिओ म्हणा. तर जे लोक एडिटिंग करतात, चांगले चांगले कपडे घालतात किंवा म्युझिक वगैरे लावून, तर त्यांचे फार व्हिडिओ व्हायरल होतात. परंतु मी जसं काही करत नाही, मी नॅचरल व्हिडिओ बनवतो. काही एडिटिंग नाही, काही फिल्टर नाही किंवा काहीही म्युझिक नाही. मी जसा आहे तसा ओरिजिनल व्हिडिओ बनवतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मी एडिटिंग वगैरे काही करत नाही. तर अशा ओरिजिनल व्हिडिओला सपोर्ट करायला पाहिजेत. एडिटिंग करणारा तर एडिटिंगचा तुम्ही सपोर्ट करताच, पण जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनल असतं. एडिटिंग असतं. तर म्हणून म्हणतो आमच्यासारख्या लोकांना पण सपोर्ट करा, आम्हाला पण थोडं पुढं जाऊ द्या आणि येऊ द्या थोडे आमचे चांगले दिवस. आता सुट्टी झाली तर म्हटलं चला एखादं पब्लिक थोडं काही गोष्टी शेअर करू.
तर चाललो आता. अजून एक अर्धा तासानं सुट्टी होईल, तोपर्यंत गाडी पण येते आणि मग गाडीमध्ये बसून जायचं आहे. तर चला मित्रांनो, उम्मीद करतो की तुम्ही मला सपोर्ट करणार आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय सगळ्यांना, काळजी घ्या.